हॅलो फ्रेंड्स, आज होता सेकंड मॉडेल डेमो आणि मी स्टुडंटला सेकंड मॉडेल डेमो हा पूर्णतः युरोप गर्लवर दाखवलेला आहे। सर्वप्रथम मी युरोप गर्लचं टोनर घेतला आहे आणि टोनर कॉटनवर घेऊन पूर्ण फेसला अप्लाय केला आहे। मॉइश्चरायझरमध्ये मी यूज करत आहे युरोप गर्लचं क्रीम बेस मॉइश्चरायझर आणि हे मॉइश्चरायझर तुम्हाला प्रॉपर स्किनमध्ये मर्ज करायचं आहे। प्रायमरमध्ये मी घेतला आहे युरोप गर्लचं हायड्रा फिक्स प्रायमर। युरोप गर्लच्या ऑरेंज कन्सिलरने करेक्शन करून घेतलेलं आहे आणि आता मी यूज करत आहे HD फाउंडेशन आणि शेड आहे 10 नंबर अँड 55 नंबर आणि या फाउंडेशनचा रिझल्ट बघा, एकदम फ्लॉलेस असं फाउंडेशन आहे। एकदम मक्खनसारखं हे फाउंडेशन ब्लेंड होतं। खूप तुम्हाला ब्लेंडर जोरात स्प्रेड करावं लागत नाही, इझिली ब्लेंड होतं। हे जे फाउंडेशन आहे हे ड्रॅग प्रूफ मेकअपसाठी तुम्ही यूज करू शकता, नो मेकअप लुकसाठी यूज करू शकता आणि ऑल सीझनमध्ये तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता। टी झोन हायलाइटसाठी मी युरोप गर्लचं लिक्विड कन्सिलर घेतलं आहे आणि शेड आहे 1 अँड 7। लिक्विड ब्लशमध्ये यूज करत आहे मी 1 नंबर अँड 5 नंबर। तुम्ही याचा रिझल्ट बघा, एकदम फ्लॉलेस असा रिझल्ट आहे। आता मी यूज करत आहे ट्रान्सल्युशन पावडर आणि शेड आहे 15। ही जी ट्रान्सल्युशन पावडर आहे ही थोडी पिंक टोनमध्ये आहे आणि या ट्रान्सल्युशन पावडरची खासियत अशी आहे की खूप कमी क्वांटिटीमध्ये खूप छान असं बेकिंग होतंय। फिनिशिंगसाठी मी यूज केली आहे युरोप गर्लची कॉम्पॅक्ट आणि शेड घेतला आहे फेअर। तुम्हाला जर युरोप गर्लचं कॉम्पॅक्ट घ्यायचं असेल तर फेअरसाठी 2 नंबर, नॉर्मलसाठी 5 नंबर, डस्की स्किनसाठी 8 नंबर आणि हेवी डार्क स्किनसाठी 11 नंबरचं कॉम्पॅक्ट तुम्ही घेऊ शकता। कंटोरसाठी यूज केला आहे मी 11 नंबरची कॉम्पॅक्ट। आयब्रो डिफाईन करताना सगळ्यात आधी मी युरोप गर्लचा ब्रो ग्लू घेतला आहे आणि शेड घेतला आहे डार्क ब्राऊन आणि ब्रो ग्लूनी फिनिशिंग दिल्यानंतर डिफायनर देखील मी युरोप गर्लचंच यूज केलं आणि युरोप गर्लचं जे ब्लश पॅलेट आहे ते माझं खूप फेवरेट झालं आहे बिकॉज त्यातले जे शेड आहे ते सेम डिओर सारखे आहे आणि फिनिशिंग सुद्धा सेम डिओर सारखीच आहे। आता मी यूज करत आहे मिस्ट आणि हे युरोप गर्लचं मिस्ट खूप बेस्ट आहे। याने तुमच्या मेकअपला छान असा ग्लो देखील येणार आहे। युरोप गर्ल्समध्ये खूप सारे सुंदर सुंदर हायलायटर्स आहे, पण आता मी यूज करत आहे एक सनलाइट शेडचा हायलायटर। आयशॅडोमध्ये मी युरोप गर्लचे आयशॅडो यूज केले आहे आणि आयशॅडो करताना फक्त एक ब्राऊन शेड घेतला आहे जो पूर्ण आईजला अप्लाय केलेला आहे आणि युरोप गर्लची जी डार्क काजळ पेन्सिल आहे ब्लॅक कलरची त्याने वॉटर लाईनला काजळ लावून छोट्या ब्लेंडिंग ब्रशनी मर्ज करून घेतलेला आहे। छान असं ब्लेंडिंग केलेलं आहे जेणेकरून माझ्या आईज मेकअपला एक स्मोकी इफेक्ट येईल आणि तीच काजळ पेन्सिल मी लायनर लाईनला देखील लावलेली आहे आणि लायनर लाईनला काजळ पेन्सिल लावल्यानंतर छोट्या ब्लेंडिंग ब्रशनी ब्लेंड करून घेतलेलं आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्ही ही काजळ पेन्सिल बघू शकता की किती डार्क आहे, एकदम 1 स्ट्रोकमध्ये ही काजळ पेन्सिल लागते आणि ब्लेंडिंग देखील इझिली होते। त्यानंतर युरोप गर्लचं मी जेल लायनर घेऊन लायनर करून छान असं विंग देखील क्रिएट केलेलं आहे। मस्कारामध्ये मी यूज करत आहे युरोप गर्लचा वॉटरप्रूफ मस्कारा। हा जो मस्कारा आहे हा 2 in 1 आहे। यामध्ये तुम्हाला लोअर लॅश मस्कारा आणि अप्पर लॅश मस्कारा भेटेल आणि हा मस्कारा वॉटरप्रूफ मस्कारा आहे। युरोप गर्लच्या सगळ्याच लॅशेस एकदम बेस्ट आहे आणि ग्लू देखील एकदम छान आहे। लॅशेसमध्ये तुम्हाला खूप सारे नंबर्स मिळतील आणि युरोप गर्लच्या ह्या ज्या बुलेट लिपस्टिक्स आहे ह्या खूपच भारी आहे। याच्यामध्ये खूप सारे शेड्स आहे, बट मी माझ्या ह्या मॉडेलला जे शेड यूज केले आहे तो आहे 7 नंबर अँड 17 नंबर हे। आणि ह्या ज्या बुलेट लिपस्टिक्स आहे ह्या इझिली अप्लाय होतात। लिपस्टिकचा शेड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। मी केलेला मेकअप अजून ग्लो करावा म्हणून मी यूज केला आहे ग्लो मीचं युरोप गर्लचं फिक्सर। इंटरनॅशनल ब्रँडमध्ये मी खूप सारे ग्लो फिक्सर यूज करत आहे, बट युरोप गर्लचं हे ग्लो फिक्सर मला इंटरनॅशनल ब्रँडपेक्षा देखील खूप छान वाटलं आहे। आता मी करत आहे इनर कॉर्नरला ग्लिटर ॲप्लिकेशन आणि हा आहे माझा फायनल रिझल्ट। फ्रेंड्स, तुम्हाला युरोप गर्लचे प्रोडक्ट कसे वाटले आणि हा मेकअप ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे युरोप गर्लचे प्रोडक्ट आहे तुम्ही नक्कीच तुमच्या व्हॅनिटीमध्ये सगळे प्रोडक्ट ॲड करा। कमी बजेटमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल प्रोडक्ट सारखा इफेक्ट देणारे तुम्हाला युरोप गर्लचे प्रोडक्ट भेटत आहेत तर नक्कीच यूज करा। थँक्यू सो मच।